पण चंदीगडमध्ये लोकशाही रूपी पवित्र सीतेचं अपहरण तथाकथित रामभक्तांनीच केलं. रामभक्तांनी सीतेचं अपहरण केलं लोकशाही रूपी. या देशाने पाहिलं हा चंदीगड पॅटर्न हे 2024च्या निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा वापरणार आहे. अशा प्रकारे दुसरा अत्यंत गंभीर मुद्दा आहे ईव्हीएम. ईव्हीएम जे चाललंय ना, विरोधी पक्षाला काय कळतंय, त्यांना भीती वाटते. 2 दिवसापूर्वी उत्तर प्रदेशच्या चंदौली येथे एका दुकानात 200 ईव्हीएम मशीन सापडल्या, ते जप्त केल्या. 200 एका दुकानात. तो भाजपचा पदाधिकारी आहे. आसाममध्ये सिलचर येथे 300 पेक्षा जास्त ईव्हीएम मशीन एका ट्रकमध्ये सापडल्या. तो ट्रक सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या तिकडल्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे. लोकसभा निवडणुका जसं जवळ येतात तर तसा ईव्हीएम मशीन ठिकठिकाणी सापडतात, लोक पकडून देत आहेत. हा काय खेळ आहे? त्याहीपेक्षा भयंकर ईव्हीएम बनवणारी जी कंपनी आहे, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन बनवणारी कंपनी भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड, हा सरकारी उपक्रम आहे. अत्यंत गुप्त पद्धतीने तिकडे काम केलं जातं. तिथे आतापर्यंत कधी राजकीय हस्तक्षेप नव्हता. संरक्षण विषयक सुद्धा अनेक कामं तिथे केली जातात. त्या बीएलच्या संचालकपदी जिथे ईव्हीएम बनवले जातं, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असलेले 4 संचालक प्रथमच नेमण्यात आले. आणि त्यातले बहुसंख्य पदाधिकारी हे गुजरातचे आहेत. त्यातले एक राजकोटचे श्रीमान मनसुखभाई आहेत. हा मनसुखभाई पॅटर्न आता ईव्हीएम मध्ये राबवला जातो आहे. त्याच ईव्हीएम कंपनीमध्ये, त्याच बीएल मध्ये ईव्हीएम मध्ये जी कोड आणि चिप टाकली जाते गुप्त, ती सुद्धा तिथेच बनवली जाते. आणि त्याच्यावर 4 ही संचालक जर भारतीय जनता पक्षाने नेमले असतील तर हा मनसुख पॅटर्न आणि चंदीगड पॅटर्न या 2 पॅटर्नच्या माध्यमातूनच पुढली लोकसभा निवडणूक लढली जाईल का अशी शंका लोकांच्या मनात आहे. आधीच लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं देशामध्ये ईव्हीएम सापडत आहेत ठिकठिकाणी 1000, 500, 400, या कशासाठी आणि कोणाच्या मालकीच्या आहेत? हा काय घोटाळा आहे? आणि ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीवर भारतीय जनता पक्षाने स्वतःचे 4 स्वतंत्र संचालक का नेमले आहेत हे कोणी सांगू शकेल का? भारतीय जनता पक्ष हा डरपोक पक्ष आहे. लोकांसमोर जायची त्यांच्यामध्ये हिंमत नाही. मग अशा पॅटर्न राहून ते निवडणुका जिंकतात. ईव्हीएम नसेल किंवा चंदीगड पॅटर्न नसेल तर भारतीय जनता पक्ष म्हणजे बेईमानी केल्याशिवाय ती चंदीगड मधली निवडणूक जिंकू शकत नाही. महापौर पदाची, ग्रामपंचायत निवडणुका जिंकू शकत नाही. आणि हे देशावर राज्य करायला निघाले किंवा करतायत. संजय राजाराम राऊतनी ईव्हीएम आणि चंदीगड मध्ये झालेल्या निवडणुकीचा उल्लेख केला. मी परत एकदा, मला आश्चर्य असं वाटतं की ईव्हीएमच्या बद्दल 2014 पर्यंत यांचा काहीच आक्षेप नव्हता. तेव्हा कोणत्या कंपनीमध्ये आहेत, कुठून काय सापडलं, ह्याबद्दल ठाकरे गटातल्या कुठल्याही माणसाला आक्षेप नव्हता. कारण का तेव्हा निवडणुका, तेव्हा सगळेचे सगळे खासदार निवडून यायचे मोदी साहेबांच्या आशीर्वादाने. उद्धव ठाकरेच्या नशिबात 18 खासदार हे फक्त मोदी साहेबांमुळेच निवडून आले आणि ते 14 आणि 19ला आपल्याला पाहायला मिळालं. आता जेव्हा कळलेलं आहे ते उद्धव ठाकरेच्या नावाने एक पण खासदार निवडून येणार नाही, मग ईव्हीएमच्या नावाने ओरड घालायची. आता काल जी चंदीगडमध्ये मतं बाद झाली, आता त्याचा आणि कुठल्या राजकीय पक्षाचा संबंधच असू शकत नाही. उदाहरण, राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये पण काही मतं बाद झाली, मग त्यावर उभाटावाल्यांनी काय प्रश्नचिन्ह उभं केला नाही, तेव्हा का त्याच्यावर आक्षेप घेतला नाही? अगर कोणी मतपत्रिकेवर काही गोष्टी इनव्हॅलिड पद्धतीने लिहिलं असतील, त्याच्या रेषा ओढल्या असतील, कधी कधी इनव्हॅलिड 1 नंबर लिहिल्यावर पण होतो. अगर तुम्ही सरळ ओळ खेचली नाही आणि ती ओळ छोटी ब्रॅकेटच्या बाहेर गेली तरी पण मतं इनव्हॅलिड होतात. ह्याचा अनुभव स्वतः आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. मग त्याच्याबद्दल शेमड्यासारखा रडण्याचं काही कारणच राहत नाही ना. म्हणून उगाच
चंदीगडच्या नावाने ईव्हीएमच्या नावाने नाक रगडण्यापेक्षा डायरेक्ट मैदानात या. निवडणुका त्या गोळा मैदान लांब नाहीये. लोकसभेमध्ये मोदींच्या डोक्यावर हात नसल्यानंतर उद्धव ठाकरेची काय लायकी असते हे आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निश्चित पद्धतीने दिसेल.